विधान परिषद निवडणुकीनिमित्त महायुतीमधील अंतर्गत खतखत चव्हाट्यावर नाशिक, नांदेड, परभणीमध्ये बंडोबांमुळे अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. शिवसेना बंडखोरांनी माघार घेतल्यानंतरही अस्वस्थता कायम. महेंद्र दळवींची सोशल मीडियावर नाराजीची पोस्ट, तर फडणवीसांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर. राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडेंकडे 153 कोटींहून अधिक मालमत्ता. प्रतिज्ञापत्रातून मालमत्तेची माहिती समोर. जय पवारांना 10 कोटी रुपये कर्ज दिल्याचंही नमूद. अंधेरी सबवेसाठी आता आदित्य ठाकरे पॅटर्न. 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्यांचा विचार. 500 कोटींच्या टाक्यांचा मनपाचा प्रस्ताव. अमित साटम यांनी घेतली मनपा अधिकाऱ्यांची भेट. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे शाळा सुरू होता स्कूल बसचं भाडं 15% वाढणार. सरकारशी चर्चेची संधी न मिळाल्यानं स्कूल बस चालक संघटनेकडून दरवाढ. मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. मान्सूनच्या आगमनास अनुकूल वातावरण. लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होणार. मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा मार्ग मोकळा. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी एसओपीनुसार कुणबी जात दाखले देण्याचे आदेश. नजरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची गुन्ह्याची कबुली. आरोपीनं गुन्हा कबूल केल्याची ग्रामस्थांची साक्ष. आतापर्यंत 27 जणांनी न्यायालयामध्ये साक्ष नोंदवली. आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची 5 जुलैला लग्नबंधनात अडकणार. 60 पार मिस्टर परफेक्शनिस्टच्या लग्नाची जोरदार चर्चा.